भुसावळ शहरातील वार्ड क्रमांक 20 मधून अपक्ष राज चौधरी यांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय. त्यांनी वार्डातील नागरिकांसाठी व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला असून नागरिकांनी आपल्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सूचना या ग्रुपवर पाठवाव्यात असं आवाहन केलंय. प्राप्त होणाऱ्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे राज चौधरी यांनी सांगितलंय. नागरिकांचा थेट संवाद आणि सहभाग वाढावा हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भुसावळ शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम अचानक थांबवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. या संदर्भात अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी प्रतिक्रिया देत काम थांबवण्यामागची नेमकी कारणे मुख्याधिकाऱ्यांकडून जाणून घेतली जातील व लवकरच याबाबत स्पष्ट खुलासा केला जाईल असं सांगितलंय. नागरिकांच्या हितासाठी या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. माजी नगराध्यक्ष विजय मोतीराम चौधरी यांनी शहरातील केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी टाकीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नसून काम अचानक कशामुळे थांबवण्यात आले याचीही कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर लवकरच मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन नेमकी समस्या काय आहे याची माहिती घेणार असल्याचं माजी नगराध्यक्षांनी सांगितलंय. तसेच शहरातील नागरिकांना शक्य तितक्या लवकर स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या ठिकाणी प्रचार दौऱ्यामध्ये लोकांनी आम्हाला ज्या समस्या मांडल्या त्या आम्ही आमच्या सभेमध्ये विषय घेतला होता की इथं पाण्याची टाकी 3 वर्षाला जो मंजूर आहेत ती लवकरात लवकर करण्यात यावी. त्याच्यानंतर ते काम सुरू झालं, काय झालं हे मला अद्याप माहिती नाही. परंतु त्या ठिकाणी असं किंवा ज्या वाडामध्ये काम असेल त्या ठिकाणी कमीत कमी लोकांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं पाहिजे किंवा तिथं पाठी तर लावली गेली पाहिजे. त्या ठिकाणी असं कुठलंही काम त्या ठिकाणी मला असं दिसून आलं नाही. का तेच काम आहे का दुसरं काम आहे हे मला माहिती नाही. परंतु आता 2-3 दिवसामध्ये पुन्हा माहिती घेऊन नगरपालिकेशी चर्चा करून ते काम केंद्र शासनाचं आहे असं कळते मला. तर पुढील माहिती घेऊन आम्ही चर्चा करू या विषयावर. भरपूर लोकांच्या तक्रारी आल्यात की त्या ठिकाणी गड्डा केलेला आहे, पण मला नेमकं माहिती नाही की तो गड्डा कशाचा आहे. त्या ठिकाणी तो पाण्याच्या टाकीचा गड्डा आहे का कशाचा गड्डा आहे हे सुद्धा देखील त्या ठिकाणी साधा बोर्डसुद्धा लागलेलं नाही अजून. त्यामुळे माझं असं आहे की बुवा जेणेकरून जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी त्याची हे तिथं बोर्ड लावावं, कशासाठी काम चालू आहे ते लोकांना कळवू द्यावं किंवा तिथल्या स्थानिक लोकांना तरी बोलावं. नगरसेवकांना नाही बोलायची इच्छा असेल तर स्थानिक लोकांना तरी बोलून त्यांना माहिती तरी द्यावी कमीत कमी लोकांना, जेणेकरून आम्ही त्यांना चांगलं काम होत असेल, क्वालिटी वाईज काम असेल आम्ही त्यांना सहकार्य करू. क्वालिटीमध्ये काम करावं, जे टेंडरमध्ये वर्क ऑर्डरमध्ये जे काही असेल साधारणतः त्या पद्धतीने काम करावं. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी तिथं बोर्ड तरी लावा किमान कमीत कमी, जेणेकरून त्या गड्ड्यामध्ये कोणाचं शरीराला हानी होऊ नये किंवा एवढी तर दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे. माझ्या माहितीनुसार मी त्याच ठिकाणी माझी सभा झाली होती कदाचित. त्या ठिकाणी त्या सभेमध्येच आम्ही हा प्रश्न मांडला होता की बुवा या ठिकाणी पाण्याटाकी मंजूर आहे की या प्रभागाला जर पाणी 15-15 मिळते तर ते पाणी टाकी झाल्यानंतर लवकर मिळायला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मी आमच्या सभेमध्ये सुद्धा हा विषय मांडला होता. येणाऱ्या वेळामध्ये नवीन वर्ष चालू झालेलं आहे. इथे संक्रांती येत आहेत, ईद येत आहेत, गणतंत्र दिवस येत आहेत. तर या पार्श्वभूमीवरती कुठल्याही माणसावरती अन्याय नाही होऊन तिथे साफसफाई झाली पाहिजे, व्यवस्थित मार्ग लागला पाहिजे. आम्ही सकाळपासून आज मी वार्डात होतो, वार्डात साफसफाई बघितली, कुठे कुठे पतदिवे बंद होते त्या पतदिवे आम्ही हातात चेंज करून घेतले. मी बाकायदा एक असा ग्रुप बनवून घेतलेला आहे, त्याच्यावरती सगळ्यांना अपडेट म्हणून येते की त्यावरती सगळे फोटो वगैरे आम्ही टाकतो. प्रत्येकाला सांगितलं, मी सगळ्यांना सूचना दिलेली आहे की मला रोज सकाळी साफसफाई लागेल, वेळेवरती पाणी लागेल त्या ठिकाणी आणि अशा ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो टाकावा लागेल. आणि येत्या काळामध्ये अजून आम्ही विकास कामं करणार आहेत. आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद भेटलेला आहे की आतापर्यंत कोणी वार्डात यायचं नाही, तुम्ही येत आहेत वार्डामध्ये विचारणा करतायत, त्यांनाही लोकांनाही फार आनंद झालेला आहे. नगरसेवक या नात्याने मला त्याबद्दल कुठलीच माहिती दिली गेली नाही व कुठलीच सूचना दिली गेली नाही की तिथे खड्डा कशाचा आहे किंवा काय करतायत. नक्कीच आपण लवकरात लवकर माहिती घेणार त्या ठिकाणी आणि लोकांच्या हितासाठी असेल तर त्याबद्दल त्याबद्दल पाठिंबा आहे. विकास कामाबद्दल आम्ही कोणाही सोबत जाऊ किंवा मग जो आम्हाला मदत करेल आम्ही त्यासोबत विकास कामासाठी आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.